विद्यार्थी मित्रांनो, आज गुरुपौर्णिमा आणि तुम्ही सगळ्यांनी आज गुरुपौर्णिमा साजरी केली. सकाळी केक आणून कापला, सेलिब्रेशन केलं. खूप आनंदही वाटला, परंतु तुमच्याशी काहीतरी बोलावंसं वाटलं. सर्वप्रथम तुमच्याशी बोलण्यापूर्वी मला ज्यांनी ज्यांनी घडवलं त्या सर्व गुरूंना मी नमस्कार करतो. गुरुर् ब्रह्मा, गुरुर्विष्णू, गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवै नमः. आयुष्यातले सर्वात प्रथम गुरु म्हणजे आपले आई वडील असतात. आपले आजी आजोबा असतात, ज्यांच्यापासून आपण सगळ्या गोष्टी शिकायला सुरुवात करतो. अनेक गोष्टी त्यांच्याकडनं आपल्यात आलेल्याही असतात आणि प्रत्येक क्षणोक्षणी ते आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकवत असतात. परंतु तुमच्या प्रवासामध्ये, आयुष्यामध्ये अनेक अशा व्यक्ती येतात, ज्यांच्या माध्यमातून ते तुम्हाला घडवत असतात. असे अनेक गुरु माझ्या आयुष्यात मला मिळाले, हे मी माझं भाग्य समजतो. त्यातले काही गुरु म्हणजे शालेय शिक्षणातले शिक्षक असतील, काही शिक्षकेतर कर्मचारी असतील, ज्यांच्या माध्यमातूनही मला बरंच काही शिकायला मिळालं. मग कॉलेजमधले काही शिक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मेडिकल कॉलेजमध्ये जेव्हा गेलो तेव्हापासूनचा प्रवास. या सगळ्या शिक्षणामध्ये अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थी मित्र, मैत्रिणी यांच्या प्रत्येकाच्या माध्यमातून काही ना काही चांगलं घेण्याचा प्रयत्न मी आयुष्यभर केला. यातले काही उल्लेखनीय गुरु ज्यांच्यामुळे मी खूपच बदललो, अ, असं असे काही आहेत ज्यांच्या बाबतीत मी आवर्जून बोलेल. त्यातलं पहिलं म्हणजे मी शिकत असताना, जेव्हा लहान होतो त्यावेळेला मी खूप 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 शामळू होतो. मिक्स होऊ शकत नव्हतो. स्टेजवर जायची भीती असायची. मी कधी असं बोल नव्हतो. आज मी दुसऱ्या टोकाला जाऊन पोहोचलो, परंतु हे करताना या सगळ्या गोष्टींमुळं किंवा या लोकांमुळे मी तिथपर्यंत पोहोचलो. तर मग हे कसं काय? ही प्रोसेस कशी काय झाली? तर त्यातला एक महत्वाचा गुरु म्हणजे माझा वर्गमित्र. वर्गमित्र नाही म्हणता येईल, रूममेट. माझी रूम ज्यांनी शेअर केली होती. आम्ही एक विद्या उत्तेजक ट्रस्ट नावाचं गुजराती समाजाचं एक हॉस्टेल होतं जिथं राहायचो. तो इंजिनिअरिंग कॉलेजला होता ज्ञानेश्वर विद्यापीठात. आणि आज सुदैवाने आम्ही 36 वर्षांनी आज पुन्हा भेटलो. आणि तो खूप सुंदर नाटकात काम करायचा. नाटकामध्ये त्याचं वर्चस्व प्रचंड होतं. खूप अभ्यासही होता, खूप वाचन होतं. त्याच्यामुळे पण मी खूप वाचलं. आणि त्यांनी मी जेव्हा मला सेमिनार देण्याची गरज पडली. मी सेकंड इयरला होतो आणि मला कंपल्सरी सेमिनार होतं. दर बुधवारी सेमिनार्स असायचे. माझा रोल नंबर आला. मी लकी होतो बऱ्याच गोष्टींमध्ये. तसं 3 वेळा बुधवारी सुट्टी आली. आणि त्यामुळे काय झालं, की 3 वेळा तयारी करायची, रिहर्सल करायची चान्स मिळाला. आणि शिकवायला माझा रूम पार्टनर होता संदीप मदाने. त्याने मला खूप गोष्टी शिकवल्या, की स्टेजवर गेलं की कसं बोलायचं, स्टेजवर गेलं की फळ्याचा वापर कसा करायचा, की मग बोलताना काय काय झालं पाहिजे, काय चुका घडतात चुकून-चुकून, त्या कशा टाळायच्या, अशा अनेक गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. आणि सुदैवानं त्या सगळ्याच्या सगळ्या मी जेव्हा बोलायला लागलो, आम्हाला 10 मिनिटं टाईम असायचा. 10 मिनिटं किंवा त्याच्यापुढे किती पण. सगळेजण 10 मिनिटं म्हणजे 7-8 मिनिटात संपवायचे. आणि मी जेव्हा बोलायला सुरुवात केली, सुदैवानं माझा पहिलाच नंबर होता आणि पूर्ण तासभर मी बोललो. आयुष्यातला पहिला एक्सपिरियन्स जिथं मी 1 तास भाषण दिलं आणि 1 तास सर्व वर्ग आणि शिक्षक ज्यांनी जे हे सेमिनार अरेंज करायचे, ते शिक्षक ऐकत होते. फळा पूर्ण भरला होता आणि त्या फळ्यावर मी सगळं मला काय मांडायचं, त्यात सगळा अभ्यास. त्याकरता मी 4 पुस्तकं वाचून अभ्यास तयार केलेला होता आणि तो मी मांडू शकलो आणि मी शिक्षक बनलो. ही माझी शिक्षक बनण्याची प्रक्रियेतला सगळ्यात मोठा घटक होता. त्यामुळे संदीप एक प्रकारे जरी मित्र असला, तरी तो त्या बाबतीत माझा गुरु झाला आणि त्याच्यामुळेच खरा हा आत्मविश्वास त्यावेळेला पहिल्यांदा मिळाला. स ते लेक्चर इतकं गाजलं, की संपूर्ण BHMS कॉलेजमध्ये तिथं
पुण्यामध्ये. सगळ्यांना ते सांगितलं गेलं आणि प्रत्येकाला सांगितलं की मी रसाळला जाऊन भेटा, त्याच्या नोट्स अभ्यासा, तो खूप छान मांडतो, त्याच्याकडनं समजून घ्या. आणि ही सुरुवात झाली. त्यानंतर दुसरी गोष्ट घडली की मग पुढं फायनल इयरला गेलो. फायनल इयरला गेल्यानंतर मी हॉस्टेल सोडून मी हॉस्पिटलमध्ये जाऊन राहण्याचा आणि शिकण्याचा विचार करत होतो. आणि लकीली मला खूप मोठे गुरु भेटले, डॉक्टर नितीन बगली सर यांच्या स्वरूपात. त्यांना मी भेटायला गेलो. त्यांनी मला विचारलं का तुला करावं असं वाटतं. म्हटलं मला शिकायचं. त्यांनी माझी सगळी विचारपूस केली. अ, काय करतात वडील, काय करतात वडील, डॉक्टर आहेत म्हटल्यावर त्यांच्या मनात शंका आली की हा कसं काम करणार, डॉक्टरचा मुलगा थोडीच काम करेल का. पण ते म्हणे मला 4 दिवसांनी येऊन भेट. मी परत गेलो. म्हणे तुला खरंच करायचं. म्हटलं हो. मग त्यांनी मला एक हॉस्पिटलमध्ये मोठी रूम दिली आणि मी तिथं गेलो. आणि तो भगली हॉस्पिटल मधला प्रवास 2 वर्षांचा पूर्ण, म्हणजे मी फायनल इयरला होतो ते इंटर्नशिप संपेपर्यंतचा माझा प्रवास 2 वर्षाचा. आयुष्य कसं पुढे माझं होणार आहे हे तिथं ठरलं. सगळे गुण मी सरांपासून घेत गेलो, त्यांच्यातनं घेत गेलो म्हणण्यापेक्षा ते आपसुकच माझ्यामध्ये अंतर्भूत झाले. तो आत्मविश्वास त्यांच्यापासून मिळाला. त्यांच्यापासून बोलणं कसं, बोलायचं कसं, पेशंट बरोबर संवाद कसा साधायचा, कोणाही बरोबर, मग तुमच्यापेक्षा खूप मोठा असलेला व्यक्ती असेल, नाही तर तुमच्यापेक्षा खूप छोटा असलेला मुलगा असेल, प्रत्येकाबरोबर संवाद कसा साधायचा, हे सगळे गुण सरांकडनं आले. पेशंट तपासायचा कसा, त्याला पूर्ण एक्झामिनेशन कशी करायची, त्या पेशंटला तपासल्यानंतर त्याला पूर्ण न्याय दिल्याशिवाय दुसरा पेशंट आत घ्यायचा नाही, अशा अनेक गोष्टी, छोट्या 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 महत्वाच्या गोष्टी सरांनी मला दिल्या. आणि ते प्रत्येक गोष्ट शिकवायचे. म्हणजे मी एखादी गोष्ट, पेशंट झाला समजा, वेळ मिळाला तर ते मला शिकवायचे. आणि त्या शिक्षणातनं मी दररोज ते काय ज्या दिवशी शिकलो त्या दिवशी सगळंच्या सगळं अभ्यासायचो, दुसऱ्या दिवशी परत प्रश्न विचारायला हजर असायचो. आणि त्यामुळे त्यांना मी खूप आवडायचो. आणि त्यांच्यात खूप डिस्कशन व्हायचे. परंतु सगळं काही माझ्यात जे आलं ते सगळं ते नितीन बगली सरांमुळे. आणि त्यांच्यामुळे मी खूप 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 तयार झालो. इतका तयार झालो की ज्या वेळेला मी फायनलची परीक्षा दिली त्यावेळेला मी इतका कॉन्फिडंट होतो की मी पेपर लिहायचो. आणि पेपर लिहून झाल्यानंतर आमच्या सगळ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी डिक्लेअर केलं होतं की यावर्षी रसाळ पहिला येईल. मलाही माहित नव्हतं, मला पास होण्याशी मतलब होता. परंतु घडलंही तसंच. आणि मी नुसत्या कॉलेजमध्ये नाही तर संपूर्ण पुणे विद्यापीठातनं प्रथम आलो. आणि खूप मोठ्या डिफरन्सने मी आलो. आणि हा सगळा आत्मविश्वास देण्यामध्ये माझे गुरु नितीन बगली सर आणि त्यांचे सगळे मित्र जे जे तिथे यायचे, त्याच्यामध्ये डॉक्टर चारुदत्त आपटे असतील न्यूरोसर्जन, डॉक्टर कियावत सर असतील, त्यांचे अनेस्थेटिस्ट लहानकर सर असतील, अनेक जण, बगली मॅडम स्वतः खूप, त्यांचं तर खूप महत्वाचं की मी डोळ्यांच्या बाबतीतले सगळ्या गोष्टी शिकलो ते, त्या खूप नॉलेजेबल ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट. तर ते हे सगळं जे त्यांच्याकडनं येत गेलं ते अंतर्भूत होत गेलं. आणि ते आपोआप माझ्यामधनं बाहेर. आणि ह्या प्रवासात कॉलेजमधले टीचर्स तेवढेच उपयोगाचे. त्यांच्याकडनं मला खूप गोष्टी मिळाल्या. आमचे प्राचार्य आर्य सर यांच्या ओपीडीत बसल्यानंतर अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. कॉलेजमधलं क्लिनिकल नॉलेज हे माझ्या आयुष्यात खूप काही देणारं होतं. आणि मी जे काही कॉलेजमध्ये शिकलो प्रॅक्टिकली, ते मी प्रत्येक गोष्ट खूप सिन्सिअरली करायचो. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गुरूंमुळे मग तिथं मेडिसिनचे ओसवाल सर असतील, अगदी डेमॉन्स्ट्रेटर जरी असले तरी खूप ज्ञानी व्यक्तिमत्व होते. लोढा मॅडम असतील जे आज प्राचार्य आहेत, सेठिया सर असतील जे मागे प्राचार्य होते, आताही उपप्राचार्य आहेत. राजू कुलकर्णी सर होते सर्जरीचे, गायनॅकचे मॅडम होत्या, माळगी मॅडम होत्या, असे अनेक जण होते की गणेशवाडे मॅडम, ज्यांच्या माध्यमातून मी घडलो. त्यांची चालती बोलती रेपर्टरी म्हणायचो आम्ही त्यांना, त्यांच्यामुळे खूप रेपर्टरी अभ्यासली. अशा अनेक 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 जणांमुळे खूप चांगल्या गोष्टी आयुष्यात आल्या. आणि म्हणूनच गुरु तुम्हाला खऱ्या अर्थाने घडवत असतो, तुम्हाला घेणारा लागतो. प्रत्येक गोष्ट आपण देणारा देत असतो, आपल्याला घेता येत नाही, आपण कमी पडतो बऱ्याच वेळेला. असं माझं त्यावेळेला व्हायचं. मी सकाळी 7 वाजता, 6:30 वाजता डॉक्टर रमेश आत्रे सर, स्किन स्पेशलिस्ट, त्यांची ओपीडी अटेंड करायला जायचो शिकण्यासाठी. सकाळी 6:30ला त्यांची ओपीडी सुरू व्हायची.
आणि सर आम्हाला कॉलेजला स्किन शिकवायला पण होते. मी 6:30 ते 7:15 मला वेळ मिळायचा कॉलेजला जाण्यापूर्वी. तेवढा वेळ मी त्यांची ओपीडी करायचो, किंवा मग कधी कधी 9 वाजेपर्यंत थांबावं लागायचं, तोपर्यंत मी त्यांची ओपीडी बघायचो. त्यामुळे मी तिथं स्किन शिकलो. त्याच्यानंतर मग कॉलेजमधली इंटर्नशिप, मग कॉलेजमध्ये इंटर्नशिप झाल्यानंतर मध्ये एक तासभर मिळाला तर पिडॅट्रिक्स शिकायला जायचो. ते झाल्यानंतर परत कॉलेजमध्ये आलो, मग परत बगली हॉस्पिटलला. बगली हॉस्पिटल तर माझं माझं सगळं आयुष्यच बगली हॉस्पिटल मधलं आहे 2 वर्षाचा. तिथं मी ह्या सगळ्या गोष्टी शिकलो प्रॅक्टिकली. आणि गुरुही असा असावा लागतो की आणि मला सांगितलं, प्रसाद इथल्या प्रत्येक गोष्ट पेशंटवर तू होमिओपॅथी वापर. प्रत्येक पेशंटला होमिओपॅथिक उपचार आपण देऊ. जरी मी ॲलोपॅथ असलो तरी मी तुला सांगतो, कारण मी तू मला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आणि रिझल्ट दाखवले, प्रत्येक पेशंटवर वापर. एवढी मोठी परवानगी कोण देतं? त्याच्यामुळे 2 वर्षाचा जो क्लिनिकल एक्सपिरियन्स मी घेतला, मिळवला, त्यामुळे मी खऱ्या अर्थाने होमिओपॅथ म्हणून परिपूर्ण होऊ शकलो. खूप गोष्टी अंतर्भूत झाल्या. परिपूर्ण हा शब्द चुकीचा आहे. परिपूर्ण कधीच होऊ शकत नाही. एवढं शास्त्र मोठं आहे. याच्यातनं म्हणजे हे शिकणं, अजून हा जन्म गेला तरी ते परिपूर्ण होणार नाही. एवढं मोठं शास्त्राचा व्यासंगी शास्त्र व्यापकता आहे. आणि ती मिळवायची म्हटलं तर खूप गोष्टी आहेत. परंतु मग असे अनेक गुरु आपल्या आयुष्यात येत जातात. मग अजित कुलकर्णी सर मला भेटले. माझा मित्र आहे प्रशांत गंगवाल, त्याचे सर. परंतु त्यांच्याबरोबर माझी छान ओळख झाली. त्यांच्याकडनं काही गोष्टी मला मिळाल्या. आम्ही दोघांनी चंद्रपूरला सेमिनार घेतलं होतं. तर चंद्रपूरहून येताना मी बाबा आमटेंना भेटायला गेलतो. मग त्यांच्याकडनंही खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. तिथं विकास आमटे सर भेटले, त्यांच्याकडनं खूप गोष्टी अनुभवायला मिळाल्या. अशा अनेक मोठमोठे व्यक्तिमत्व आयुष्यात आले. आणि जेव्हा प्रॅक्टिसला लागलो, त्या प्रॅक्टिसच्या नंतरच्या काळामध्ये मी मुंबईला सेमिनार्स अटेंड करायला जायचो, आणि त्या माध्यमातनं डॉक्टर राजन शंकरन सरांचा सेमिनार मी प्रथमतः केलं. आणि शंकरन सरांचा अभ्याससंघ, अभ्यास, सोपेपणा, साधेपणा, यातनं खूप गोष्टी मिळाल्या, ज्यातनं होमिओपॅथी अगदी सोप्या भाषेत समजायला लागली, जास्त त्याचा गाभा कळायला लागला. मग त्याच्यानंतर डॉक्टर विजयकर असतील, डॉक्टर फारुख मास्टर सर असतील, डॉक्टर हुमरानी असतील, हुमरानवाला असतील, मीना मंकनी मॅडम होत्या, प्रफुल्ल बारवालिया सर होते, विश्वला पार्थ सरती होते, अशा अनेक, आणि विजयकर सर होते. ह्या सगळ्यांचे सेमिनार्स अटेंड करत करत जे जे काही मिळत गेलं, ग्रहण करत गेलं, ते मिळत गेलं. आणि त्याचबरोबर नागपूरला डॉक्टर कासिम चिंटानवाला सर, त्यांच्याकडनंही अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या. त्यांच्याकडेही मी गेलो होतो. 2 वेळेला मला त्यांच्याकडे जाण्याचा योग आला, एकदा शिकण्यासाठी आणि एकदा शिकवण्यासाठी. अशा दोन्ही गोष्टींसाठी मला तिथं नागपूरला जाण्याचा संधी मिळाली होती. आणि मग त्यानंतर मोहंती सरांशी, अशोक मोहंती सरांची ओळख झाली. सेहगल सरांचे काही सेमिनार्स अटेंड केले, त्यातनं अनेक गोष्टी मिळाल्या. त्याचबरोबर पुण्यामधले अनेक होमिओपॅथ ज्यांच्याबरोबर खूप चांगल्या ओळखी त्या ठिकाणी झाल्या, त्यांच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. तर असं ही जडणघडण होत होती. आणि अजूनही अनेक जण सानिध्यात येतात, त्यांच्या माध्यमातून काही ना काही मिळत असतं, आणि परिपूर्णतेकडे जाण्याचा एक वाटचाल सुरू असते. तर हे सगळं का बोलतोय मी तुमच्याशी, ते याच्यासाठी की असं जोपर्यंत आपण करत नाही, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने होमिओपॅथ बनत नसतो. एक चांगला माणूस बनणं हे आपलं कर्तव्य असतं. आपण स्वतः आहोत, पण त्याच्यात गुण पण आहेत, दोष पण आहेत. दोष तुम्हाला काढून टाकत गेले तर तुम्ही खऱ्या अर्थाने ह्युमन बनता. एक साधी गोष्ट मला खूप आवडते. एका व्याख्यानात ऐकलेली गोष्ट आहे ती, की दगड सगळ्या दृष्टीने एकच असतो, पण जो शिल्पकार असतो तो त्यातला नको असलेला भाग काढत जातो. आणि त्या नको असलेला भाग काढत गेला की मग त्याचं शिल्प तयार होतं, मग त्याच्यातनं देवत्व प्रकट होतं. तसंच आपल्यात आहे, आपल्यातले नको असलेले भाग काढून टाकण्याचं, आणि हे काढून टाकण्यासाठी आवश्यक असतो तो गुरु. आणि म्हणून अशा अनेक गुरु आपल्या आयुष्यात येत असतात. काही विद्यार्थ्यांच्या स्वरूपात पण येतात, त्यांच्या माध्यमातून पण आपण घडत असतो. आणि अनेकदा असा अनुभव येतो की मी वर्गात शिकवतोय, आणि शिकवता शिकवता काही गोष्टी मला उपजत त्या क्षणी त्या मोमेंटला जाणवतात. हे खूप वेळा घडलंय की तोपर्यंत मलाच ती गोष्ट माहीत नसते, परंतु मी शिकवता शिकवता ती आली. मग कोणामुळे आली?
हे सगळ्या जडणघडणीत आलेल्या गुरूंच्या सानिध्यामुळे आणि त्यांच्या संस्कारामुळे ते तयार झालेले असते. आणि म्हणून हे खूप महत्वाचं आहे की गुरु आयुष्यात खूप काही देणं लागतो. असं असे गुरु मिळणं हे मी माझं भाग्य समजतो. आणि म्हणून आज या दिवशी पुन्हा एकदा त्या सगळ्या गुरूंना वंदन करतो आणि मला त्यांना पुन्हा त्यांच्या चरणी तो श्लोक पुन्हा एकदा म्हणतो की गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आणि मला तुम्हाला सर्वांना आवाहन आहे की तुम्ही पण असेच बना, जास्तीत जास्त माणूस बनण्याचा प्रयत्न करा. आणि मग तुम्ही जेव्हा परिपूर्ण माणूस बनता, माणूस बनणं म्हणजेच तुमच्यातलं देवत्व सिद्ध करणं, आणि ते बनण्याचा तुम्ही प्रयत्न करावा, ही इच्छा या दिवशी तुमच्याकडनं बाळगतो आणि आज आपली रजा घेतो. पुन्हा एकदा धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना खूप खूप आशीर्वाद. थँक्यू.